नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बीएससी ऑनर्स अंडर येणारा एक कोर्स पाहणार आहोत, जो आहे बीएससी ऑनर्स झूलॉजी. हा कोर्स काय आहे, बीएससी झूलॉजी पेक्षा हा कोर्स किती वेगळा आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, रिक्रुटर्स कंपनी काय आहेत, करिअर संधी, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया की हा कोर्स काय आहे. तर मित्रांनो, एकीकडे आहे बीएससी झूलॉजी आणि दुसरीकडे आहे ऑनर्स झूलॉजी. दोन्हीमध्ये फरक काय आहे तर बघा, तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचा जो आहे तो झूलॉजी मध्ये अभ्यास करण्यासाठी मिळतो, पण ऑनर्स मध्ये बेसिकली मेनली जे आहे ते ॲनिमल किंगडम, म्हणजे जे जनावरे असतात त्यांचे बिहेवियर असेल, त्यांचं जे इकोसिस्टीम असेल, त्याच्यावर मेनली फोकस केला जातो. आणि जे डीप अभ्यास आहे किंवा डीप ॲनालिसिस आहे ते यामध्ये शिकवलं जातं. म्हणजे सर्व काही झूलॉजीचा मेनली जो फोकस असतो तो सर्व याच गोष्टींवर असतो. म्हणून तुम्हाला पुढे जसा हा व्हिडिओ पाहाल तुम्हाला सिलेबस थ्रू कळून जाईल. त्याचबरोबर याचा जर तुम्ही कालावधी पाहिला तर तो कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. तर याची शैक्षणिक पात्रता म्हणजेच एलिजिबिलिटी काय आहे. जर तुम्हाला हा कोर्स समजत असेल, आवडत असेल, तर तुम्ही ऍडमिशन कशा प्रकारे घेऊ शकता. त्यासाठी एलिजिबिलिटी काय, सर्वप्रथम तर तुम्ही 12वी पास आउट असाल तर इझिली यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. तुमच्या जे मार्क्स आहेत 12वी बोर्डचे त्या बेसिसवर. तसं का, 10वीचे विद्यार्थी घेऊ शकतात का, तर बिलकुल नाही. हा एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि डिग्री स्तरावरील कोर्स जो आहे तो 12वी नंतरच तुम्ही करू शकता. यामध्ये तुमचा पीसीएम असेल, पीसीबी असेल, नो मॅटर व्हॉट, त्याबद्दल तुम्ही जे आहे ते फर्दर कॉलेजमध्ये सुद्धा विचारू शकता. पण पीसीएम किंवा पीसीएमबी असेल ते इझिली तुम्हाला तुमच्या त्या मार्कच्या बेसिसवर जे आहे ते इझिली ऍडमिशन मिळून जाते. यासाठी कोणताही स्पेशल विषय नाहीये, कारण कोणतेही विद्यार्थी यासाठी इझिली ऍडमिशन मिळवू शकता. तर यासाठी तुम्ही आता ऍडमिशन प्रोसेस पाहायची आहे, तर ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे ऍडमिशन तुमचं करू शकता. तर बघा, महाराष्ट्रात ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. पुण्यामध्ये पाहिलं तर फर्ग्युसन कॉलेज आहे, मुंबईमध्ये पाहिलं तर एल्फिन्स्टन कॉलेज आहे, जर आपण साऊथकडे पाहिलं तर तिथे क्राइस्ट युनिव्हर्सिटी आहे, डीयू युनिव्हर्सिटी आहे. तर खूप सारे युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. कॉलेजची लिस्ट वाचायची असेल तर हिट द फर्स्ट लिंक इन द डिस्क्रिप्शन टू रीड अबाउट कॉलेजेस. तर तिथे तुम्हाला जे कॉलेजची फी आहे त्याबद्दलही कळून जाईल. आता ऍडमिशन कशा प्रकारे होतं, तर मेरिट बेस ॲज वेल ॲज एंट्रन्स एक्झाम बेस आहे. मेरिट बेस काय, तुमच्या 12वीच्या मार्कवर तुम्हाला जे आहे ते ऍडमिशन मिळून जातं, जे मोस्ट ऑफ कॉलेज देऊन टाकतात. पण जो तुम्हाला बाहेरच्या कॉलेजेसमध्ये जर हा कोर्स पूर्ण करायचा आहे, अभ्यासक्रम निवडायचा आहे, तर तेथील एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास आउट करणे, शॉर्टलिस्ट होणे, मेरिटमध्ये येणे गरजेचं असतं. आफ्टर दॅट तुम्ही फी भरून जे आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय वगैरे करून तुम्ही इझिली यासाठी ऍडमिशन जे आहे ते मिळू शकता. पण सांगायचं जर म्हणलं तर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही यासाठी ऍडमिशन इझिली घेऊ शकता. तर याचा कालावधी काय तुम्हाला पाहायला भेटतो त्याबद्दल पाहूया. कालावधी 3 वर्षाचा पाहायला भेटतो. बऱ्याच कॉलेजमध्ये ज्या एक्झाम्स असतात, ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता तर त्या कॉलेजच्या एक्झाम्स याच्यामध्ये अभ्यासक्रम सेमिस्टर पद्धतीने पाहायला भेटतो. पण बरेच कॉलेज आहेत, काही प्रमाणामध्ये असतील तर तिथंही सुद्धा ॲन्युअल पद्धतीने अभ्यास पाहायला भेटतो. यामध्ये तुम्हाला ज्या एक्झाम्स असतात त्या सेमिस्टर पद्धतीनं, जिथं सेमिस्टर पद्धतीनं अभ्यास ऑफर केला जातो तिथं सेमिस्टर पद्धतीनं, जिथे ॲन्युअल आहे तिथं ॲन्युअल पद्धतीनं. सेमिस्टर पद्धतीनं पाहिलं तर प्रत्येक वर्षात 2 सेमिस्टर, असे 3 वर्षात 6 सेमिस्टर असतात. हे 6 सेमिस्टर तुम्हाला क्लिअर करणे गरजेचे आहे. आफ्टर दॅट तुम्हाला जे डिग्रीचे सर्टिफिकेट आहे ते मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये यूज करू शकता. आता आपण याच्या सिलेबस बद्दल पाहूया. सो ॲज आय सेड बिफोर की सेमिस्टर ॲज वेल ॲज ॲन्युअल पद्धत तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासक्रम जो आहे तो पाहायला भेटतो. याचा जो सिलेबस आहे तो कशा प्रकारचा आहे, कोणकोणत्या विषयांचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायला भेटतो पूर्ण 3 वर्षामध्ये, तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये ॲन्युअल डायव्हर्सिटी, नॉन कॉर्डेट, ॲनिमल डायव्हर्सिटी टू कॉर्डेट, मायक्रोबायोलॉजी, पॅरासिटोलॉजी, इम्युनोलॉजी, सेल बायोलॉजी अँड जेनेटिक्स, हिस्टोलॉजी, endocrinology and reproductive biology, animal physiology and biochemistry, laboratory course, developmental biology, evolution systematics and animal behavior, ecology and environmental biology, applied zoology and biostatics, laboratory course 3, त्याचबरोबर 4 and 5. अशा प्रकारच्या खूप साऱ्या विषयांचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायला मिळतो.
जर तुम्हाला या विषयांचा जो आहे डिटेल्ड माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. तिथे सर्व 3 वर्षाच्या विषयांच्या विस्तृत माहिती दिलेली आहे. तर आता हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय, तर याच्यामध्ये तुम्ही ॲनिमल केअरटेकर, फॉरेन्सिक एक्सपर्ट, त्याचबरोबर ॲनिमल बिहेवियरिस्ट म्हणजे ॲनिमलचं बिहेवियर चेक करणारा जॉब, असे खूप सारे झूलॉजी रिगार्डिंग जॉब तुम्ही इझिली मिळवू शकता. ॲज वेल ॲज हे डिग्री मिळाल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टर जसे की एक्झाम्स असतात, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, या फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये सुद्धा जाऊ शकता आणि तुमचं करिअर घडू शकता. हे सर्व काही तुमचा अभ्यास, तुमचं डेडिकेशन आणि तुम्ही ज्या स्किल्स शिकणार आहात त्यावर डिपेंड आहे. पुढे जाऊन तुम्ही MSc करू शकता, पण हे सर्व काही तुमच्यावर डिपेंड आहे. मित्रांनो, जॉब रोल जर वाचायचा असेल, पगार किती मिळू शकतो, वार्षिक उत्पन्न काय म्हणजे वार्षिक LPA लॅक्स पर ॲनम किती मिळू शकतं, ह्या डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेल्या आहेत. इथं मी सांगू शकत नाही कारण व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल, जे की बिलकुलही चांगली गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला डिटेल माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा कोर्स का आणि कोणी निवडावा, तर बघा, जर तुम्हाला झूलॉजी आवडत असेल, ॲनिमल किंगडम बद्दल तुम्हाला आवड असेल, ॲनिमल्स बद्दल त्यांचं बिहेवियर तुम्हाला पाहायला आवडत असेल, त्याचं केअर करण्यासाठी आवडत असेल, असं नाहीये की हेच ॲनिमल्स, जर तुम्ही झूलॉजीचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये पॅरासिटॉलॉजी सारखे विषय आहेत, हे विषय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, आवड असेल तर नक्की हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. पुढे जाऊन तुम्ही MSc करू शकता किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जाऊ शकता. त्यासाठी हे सर्व काही तुमच्या स्किल्स, तुमचा अभ्यास, तुमचं डेडिकेशन, तुमच्या प्रिपरेशनवर सगळं काही डिपेंड आहे. तर पुढे तुम्ही यामध्ये सुद्धा वाईड अँड वॉस्ट करिअर जे आहे ते बनवू शकता, खूप मोठे करिअर बनवू शकता. हे तुम्हाला खूप सारे जे स्किल्स आहेत ते अनलॉक करतं. खूप सारे झू मध्ये तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतो, केअरटेकर सारखे किंवा बिहेवियरिस्ट सारखे, जे की तुम्ही नॉर्मल लाईफमध्ये सगळ्यांना पाहत नाहीत हे करताना. बाकी काही टॉप रिक्रुटर्स कंपनीज आहेत, गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला इझिली जॉब मिळतो. जर तुम्हाला याची आवड असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की निवडायला पाहिजे. तर मित्रांनो, आता जर तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काही जर डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. या कोर्सबद्दल किंवा इतर कोर्सबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तरीही डिस्क्रिप्शनमध्ये जी इंस्टाग्रामची लिंक आहे तिथे क्लिक करून आमच्याशी चर्चा करू शकता किंवा आमची साईट चेकआउट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.